हनी ट्रॅप, आणखी एक हनी ट्रॅप. आता याला हनी ट्रॅप म्हणायचं की आणखी काय हे तुम्हीच ठरवा. अशोक खरात यांचं प्रकरण सुरू असतानाच महाराष्ट्रात खळबळ उडून देणारा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. इकडे अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपतो ना संपतो तेच महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेले नरहरी झिरवळ हे त्यांच्या शासकीय निवासस्थानात एका ट्रान्स वुमन सोबत अनैतिक संबंध ठेवताना दिसून येतात. त्यामुळे या प्रकरणानं सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकरण हनी ट्रॅप किंवा राजकीय ब्लॅकमेलिंगचं असल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पवन यादव नावाचा व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे, जो एक ट्रान्सजेंडर असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पवन यादववर यापूर्वी खंडणी आणि दमदाटीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्या भोवती हनी ट्रॅप लावलाय का असे प्रश्न आता पडू लागलेले आहेत. नरहरी झिरवळ यांचं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, या प्रकरणातील पवन यादव आणि रवी यादव कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेऊया. या प्रकरणाची सुरुवात एका 10 मिनिट 29 सेकंदाच्या व्हिडिओ पासून झाली. हा व्हिडिओ नरहरी झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानातील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये झिरवळ एका बेडवर बसलेले दिसत असून त्यांच्यासोबत पवन यादव नावाची ट्रान्सजेंडर व्यक्ती असल्याचं दिसून येत आहे. त्यासोबत या व्हिडिओत बिअरच्या बाटल्या, मद्यपान आणि मांसाहारी जेवणाचं ताट हे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे विधानसभा अधिवेशन संपण्याच्या अगदी तोंडावर हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला, ज्यामुळे यामागे काही राजकीय षडयंत्र असण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. रवी यादवनं केलेल्या खुलाशानुसार हा व्हिडिओ सुमारे 6 ते 7 महिन्यांपूर्वीचा असून तो नरहरी झिरवळ यांच्या शासकीय निवासस्थानी शूट करण्यात आलाय. रवी यादवचा असा दावा आहे की पवन यादवने नरहरी झिरवळ यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर अत्यंत पद्धतशीर प्लॅनिंग करून त्यांना एका अश्लील स्थितीत पकडून त्यांचा व्हिडिओ शूट केला. यातली धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ शूट करण्यासाठी रवी यादवच्याच मोबाईलचा वापर देखील करण्यात आला होता आणि खुद्द रवी यादव देखील त्यावेळी त्याच खोलीत उपस्थित होता. खरं तर म्हणजे रवी यादवच्या म्हणण्यानुसार पवन यादवला प्रशासनात मोठं पद हवं होतं. विशेषतः ट्रान्सजेंडर बोर्डमध्ये महत्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी तो नरहरी झिरवळ यांच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळेच त्यानं हा व्हिडिओ शूट केला. परंतु या व्हिडिओमध्ये दिसणारा पवन यादव हा एक ट्रान्सजेंडर आहे. त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर वादग्रस्त आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं समोर आलंय. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खंडणी मागणे, धमकावणे आणि फसवणूक करणे यासारखे गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. त्यासोबत माध्यमांच्या माहितीनुसार पवन यादव हा मंत्रालयाचं बनावट ओळखपत्र वापरून मंत्रालय परिसरात वावरायचा आणि स्वतःचं राजकीय वजन असल्याचं भासून अनेक बड्या नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी जवळीक साधायचा. त्याचा मुख्य उद्देश हा राजकारण्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करणं आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करून आर्थिक किंवा राजकीय फायदे पदरात पाडून घेणं हा होता. नरहरी झिरवळ यांच्या प्रकरणातही पवन यादवने अशाच प्रकारची खेळी केल्याचा आरोप त्याचा भाऊ रवी यादव याने केलाय. पवन यादव हा केवळ झिरवळ यांच्या पुरताच मर्यादित नव्हता, तर त्यानं अनेक विद्यमान आमदार आणि खासदारांसोबतही अशाच प्रकारचे संबंध ठेवल्याचं आणि त्यांचे पुरावे आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवल्याचं समोर आलंय. तो अत्यंत धूर्तपणे समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा आणि जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकायची तेव्हा तो आपला खरा रंग दाखवायचा. पवन यादवने यापूर्वी अनेक व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे लुटल्याचे आरोप असून तो तृतीयपंथी असल्याचा फायदा घेऊन पोलिसांकडे चहाच्या खोट्या तक्रारी करण्याची धमकी द्यायचा, जेणेकरून कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही. यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे या प्रकरणातला रवी यादव कोण आहे. म्हणजे या प्रकरणातील सगळ्यात महत्वाचा साक्षीदार आणि हा संपूर्ण व्हिडिओ लोकांसमोर आणणारा चेहरा म्हणजे रवी यादव, जो या प्रकरणातील ट्रान्सजेंडर पवन यादवचा सक्का भाव आहे. त्यासोबत ही घटना घडत असताना रवी यादव देखील तिथे उपस्थित होता आणि त्याचाच फोन वापरून हा व्हिडिओ शूट करण्यात आला. म्हणजे रवी यादवच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं स्वतःला या प्रकरणात एक विसल ब्लोअर म्हणून मांडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र त्याचे पवन यादव सोबत असलेले संबंध आणि त्या खोलीतील त्याची उपस्थिती यामुळे त्याच्यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यानं असा दावा केलाय की पवन यादवने त्यालाही या घटनेत ब्लॅकमेल करून ओढलं होतं आणि त्याच्यावर दबाव टाकून हे सगळं करायला लावलं. रवी यादवने यापूर्वी अँटी करप्शन ब्युरोकडे कुरार पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती, ज्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी पवन यादव सोबत मिळून त्याच्याकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पवन यादव हा राजकारणातल्या मंत्र्यांसोबत हनी ट्रॅप करतोय का असे प्रश्न आता माध्यमांमध्ये विचारू लागलेत. म्हणजे या प्रकरणाबाबत पवन यादवच्या मोबाईलची जर सखोल चौकशी झाली तर अनेक बड्या नेत्यांचे
अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि व्हॉट्सअप चॅट समोर येऊ शकतात असा संशय रवी यादवनं माध्यमांसमोर व्यक्त केलाय. त्याने यापूर्वी नरहरी झिरवळ यांना पवन यादव पासून दूर राहण्याचा आणि सावध होण्याचा इशारा दिला होता, परंतु झिरवळ यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता व्हिडिओ व्हायरल आल्यानंतर रवी यादवने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्याला विविध माध्यमांद्वारे धमकी येत असल्याचे आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्याने नमूद केलंय. दुसरीकडे या व्हिडिओच्या सत्यतेबाबत सखोल चौकशी सुरू असल्यानं नरहरी झिरवळ यांनी आपली सविस्तर भूमिका मांडलेली नाहीये. मात्र एका मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी अशा प्रकारच्या हालचाली होणं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वावर असणं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण म्हणजे नरहरी झिरवळ यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे की खरोखरच सत्तेचा वापर करून अनैतिक कृत्य केली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणी आणि दमदाटीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मंत्र्यांच्या निवासस्थानी थेट प्रवेश कसा काय मिळतो? महाराष्ट्राला शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात सत्तेवर बसलेल्या व्यक्तींकडून असे वर्तन होणे हे राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे असे प्रश्न आता जनतेमध्ये उपस्थित होऊ लागलेत. त्यासोबत माध्यमांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की हे प्रकरण केवळ अनैतिकतेपुरते मर्यादित आहे की यामागे काही मोठे राजकीय षडयंत्र आहे. नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील महत्वाचे नेते आहेत. काही काळापूर्वी त्यांच्या मंत्रालयातील त्यांच्या ऑफिसमध्ये लाचखोरीचं प्रकरण घडलं होतं ज्यांनी मोठी खळबळ उडून दिली होती. त्या प्रकरणातून ते सावरत नाहीत. तोच आता हा व्हिडिओ समोर आल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. त्यांनी म्हटलंय की एका जबाबदार मंत्र्यानं शासकीय निवासस्थानाचा वापर अशा अनैतिक कृत्यांसाठी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे. हा केवळ वैयक्तिक चारित्र्याचा प्रश्न नसून संविधानिक पदाचा अवमान आहे. त्यासोबतच काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नरहरी झिरवळ यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी याला राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं गेलंय. आमदार अमोल मिटकर यांनी झिरवळ यांची बाजू घेताना असा दावा केलाय की हा व्हिडिओ जवळपास 6 ते 7 महिने जुना आहे. झिरवळ यांनी जेव्हा काही राजकीय विधानं केली किंवा महत्वाच्या नियुक्त्यांबाबत मतं मांडली त्यानंतरच हा जुना व्हिडिओ बाहेर काढला. तिथूनच समजून येत आहे की त्यांना बदनाम करण्याचा हा कट आहे. मिटकरींच्या मते हा व्हिडिओ डीप फेक आणि जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी एडिट केलेला असू शकतो. त्याचबरोबर विरोधकांकडून सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची जोड उठवली जाते. अशोक खरात प्रकरणासारख्या घटना ताज्या असतानाच मंत्र्यांचा असा व्हिडिओ येणं म्हणजेच महाराष्ट्र राज्याचं राजकारण कुठल्या वळणावर चाललंय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागलाय. बाकी मंडळी, या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राचा बिहार झालाय का? याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.